नमस्कार मंडळी. मुलांच्या डब्यासाठी सकाळी सकाळी झटपट आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ कुठला बनवायचा हा प्रश्न जर असेल तर मस्तपैकी बनवा असे मिनी उत्तप्पम. अगदी भारी लागतात माहिती आहे का, आणि मुलं तर आवडीने खातील इतके सुंदर झालेले आहेत. आणि त्याचं इतका मऊ लुसलुशीत आहे हा उत्तप्पम की जसा इडली जशी एकदम मऊ लुसलुशीत असते ना, त्याप्रमाणेच आपले हे उत्तप्पम झालेले. अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे. झटपट तुम्ही बनवू शकता आणि त्याचसोबत मुलांना भाज्यासुद्धा खाऊ घालू शकताय. मस्त असे उत्तप्पम आपले बघा रेडी झालेले आहेत. मुलं अजिबात डबा परत आणणार नाहीत याची मला गॅरंटी आहे. मस्त असे आपले उत्तप्पम पोटभर मुलं खातील आणि त्याची झटपट अशी रेसिपी आहे. 10 मिनिटातच आपले उत्तप्पम रेडी होतील. चला मग पटापट बनवून घेऊया. इथे आपण 1 कप रवा घेतलेला आहे. रवा बारीक असावा, एकदम बारीक रवा जो मिळतो ना तो, कारण छान असं ना एकदम मऊ लुसलुशीत याने आपले उत्तप्पम होणार आहेत. नसेल तर तुम्ही मिक्सरवर एकदा फिरवून घ्या. त्यानंतर अर्धा कप इथे आपण दही घातलेलं आहे. हे आधी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे बॅटर छान असं मिक्स करायचं आणि बघा त्याचं टेक्स्चर कसं असावं हे तुम्हाला मी दाखवते. कारण खूप जास्त पातळ व्हायला नको, कारण आपले उत्तप्पम मग खूप पातळ होऊन जातील. तर अशा प्रकारे बघा अर्ध्या कपपेक्षा कमी आपलं पाणी लागलेलं आहे याला. बॅटर याचं आपलं तयार झालं आहे. आता आपण याला झाकून ठेवायचे. 5 मिनटं आपण याला झाकून ठेवायचे. 5 मिनटानंतर बघा आपण याला उघडायचं आहे आणि यामध्ये ना थोडंसं म्हणजे 4 चमचे आपण पाणी घालायचे आणि याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले हे खूप जास्त घट्ट झाले बघा. रव्यानं पाणी शोषून घेतल्यामुळे थोडंसं ते घट्ट झाले. मग 4 चमचे मी पाणी घातलं यामध्ये आणि ते आता थोडंसं ना पातळ करून घेते, म्हणजे छान असं आपलं बॅटर रेडी होईल. बारीक रवा असल्यामुळे आपला टेक्स्चर खूप छान आलेला आहे. रवा जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही एकदा मिक्सरवर फिरवा आणि मगच भिजत घाला. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि 1 इनोची पुडी घातलेली आहे. यामध्ये किती 1 चमचावरच इनो असतो, त्यामुळे 1 पुडी मी यामध्ये घातली आहे. वरून थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे आपला इनो ॲक्टिवेट केला आहे. आणि आता मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपण तवा गरम करण्यासाठी पण ठेवून द्यायचा आहे. इनो घातल्यानंतर हे बॅटर खूप जास्त वेळ आपल्याला असंच ठेवायचं नसतं. पटापट याचे आपण छोटे छोटे उत्तप्पम बनवून घ्यायचे आहेत. आता मस्त असं बघा आपलं बॅटर 1 नंबर असं तयार झालं आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे आणि छान बॅटर आपलं तयार झालं आहे. आपला तवासुद्धा गरम झालेला आहे. तर यावर आपण ना छोटे छोटे उत्तप्पम टाकून करून घेऊया. आणि खूप पातळ करायचं नाही आहे, थोडेसे असे जाडसरच ठेवायचे, म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट आपले इडली जशी असते ना तसे एकदम मऊसूत आपले हे उत्तप्पम तयार होतील. तर मी एकाच तव्यावर आपण 4-4सुद्धा घालू शकते. खूप छोटे छोटे असतात त्यामुळे आपण 4-5 घातले तरीसुद्धा चालते. तर मी 4 घालते. माझे 4 मावते आहेत तर मी 4 उत्तप्पम घालते. जरा एक बाजूला घेतलं असतं तर झाले असते अजून एक, पण असू देत. 4-4 आपण केले तरीसुद्धा चालते. आता यावर आपण भाज्या घालून घ्यायच्यात. मी थोडंसं तेलसुद्धा घातलं आहे बघा. आणि नंतर मी यावर किसलेलं गाजर घालून घेते. अशा सर्व भाज्या आपण मुलांना खाऊ घालू शकतो यामुळे. आता यावर गाजर किसून घेतलं आहे, कांदासुद्धा बारीक चिरून घेतला आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे मी. हे सर्व भाज्या आपण यावर घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त असे आपण याला भाजून घ्यायचं आहे. गाजर घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा घालते. टोमॅटो पण बारीक चिरून घेतला होता. छान असा डबा आपला मुलांचा, अतिशय मुलांना आवडतो हा. अशा प्रकारचं काहीतरी नवीन दिलं असेल ना आईनं तर डबा खायला त्यांना खूप मजा येते. त्यामुळे असं नवीन नवीन पदार्थ मुलांना डब्यात द्यायचे. वरून थोडंसं चीजसुद्धा घालायचं बरं का. चीज तर मुलांना खूप आवडते. अगदी थोडंसं आपण यामध्ये चीज घातलेलं आहे आणि याला पलटी करून आपण भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा. मस्त असं दोन्ही बाजूने एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे, कारण डबा खाईपर्यंत मुलांना हे थंड झाल्यानंतर एकदम मऊस होणार आहे. पण भाजून तर छान आपण द्यायचं आहे त्यांना. दोन्ही बाजूने मस्त असं लालसर भाजायचे, कारण मुलांना तर खूपच आवडणार आहे हा नाश्ता. मुलं अगदी पोटभर खातील इतका सुंदर आपला हा नाश्ता झालेला आहे बघा. छान असे आपले उत्तप्पम रेडी झालेले आहेत. मस्त असा आपण आता डबा भरून घ्यायचा आहे. एवढ्या पिठामध्ये बघा माझे 8 उत्तप्पम तयार झालेले आहेत. तर आपण हे डब्यामध्ये घालून घेऊया. मुलांना याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस दिला तरीसुद्धा चालेल किंवा काही न देता असंच सुद्धा मुलं खाऊ शकतील. इतकं छान लागतो. आणि मुलं जर तुमची तिखट खात असतील ना तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून त्यावर सुद्धा घालू शकताय. जर नसतील खात
तर अजिबात नाही घातली तरीसुद्धा चालेल. मस्त असे आपले उत्तप्पम आपण डब्यामध्ये भरून घेतलेले आहेत आणि आपला डबा रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यामुळे काय होईल की तुम्हाला माझे येणारे छान छान व्हिडिओ, अगदी घरगुती पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि रेसिपी काय बनवायची, आज जेवण काय बनवायचं हा प्रश्नच मिटेल. छान छान असे व्हिडिओ बघून तुम्ही रेसिपीज बनवू शकताय.